शिवराय मित्रांनो, आता आपण आलो आहे कर्नाळा फोर्टला. आपण इथे एंट्री करू. सुरुवात होते. आपण सगळे चाललो ट्रॅकला. आता आपण इथं जाऊ ट्रॅकला, बघू. कमीत कमी दोन तासाचा ट्रॅक आहे. तर बघू आपण किती वेळ लागतो. थोडं आपण मी दाखवत जाईन. म्हणजे मिनी ब्लॉग होणार, एवढा पण फुल ब्लॉग नाही. आपण बघू, जर कंटिन्यू करू ब्लॉगची सुरुवात करू. ट्रॅक बाकी अजून आताशी 10 मिनटं झाली. चढायला हे लोक सगळे विश्रांती घ्यायला लागले. हार्डकोर सुरू झालेला आहे. लोक चढत आहे. पुन्हा छोटी छोटी पायवाट आहे, तुम्ही बघू शकता. एवढ्या ह्याच्यातून जायचं वरती. शॉर्टचा ट्रॅक थोडा नॉर्मल पण आहे आणि हार्ड पण आहे. ह्याची पायवाटच बघा कशी आहे. आता वरती जाऊन बोलतात आहे पक्षी वगैरे दिसतील. थोडा व्ह्यू वगैरे बघू, त्यानंतर एन्जॉय करू थोडंफार आणि वरती जाऊ. तुम्हाला दाखवतो काय काय व्ह्यू वगैरे काय काय आहे. ट्रॅक चढायला आपल्याला फक्त 30 मिनटं झाली आहेत. चढून फक्त आताशी 30% कंप्लीट झालं आहे. तर सगळे आता दमले आहेत. अजून एवढा ट्रॅक बाकी आहे. अजून अर्धे थोडे लोक खाली आहेत. दोघे इकडे आहेत. तर हे अर्धे 4 जण वर गेले. आता थोडं आपण वर चढू, बघू वरचा व्ह्यू वगैरे. गाईज मी बोलू, माझी जिरली 2025 मध्ये काय झालं तर जिरली माझी. चांगली जिरून घेतली. लास्टच्या इयरला चांगली जिरून घेतली. ती पण दमली आहे. सगळे दमले. पॉवरफुल आहे. अजून चढणार. ट्रॅकचे कोऑर्डिनेट हे आमचे व्लॉगर संघ मालक यश गोगावले संघ मालक आहे. ते दोघं अजून येत आहेत. हा व्ह्यू आपण बघू शकतो. थोड्याशा आपण याच्यावर आहे. हे आमचे सगळे कमिटी मेंबर सगळे ट्रॅकला आलेले आहेत. तुम्ही हा निसर्ग बघू शकतात. पूर्ण एकदम वातावरण खूप मस्त आहे. अजून आपल्याला ही पायवाट अजून वरपर्यंत जायचं आहे. तर काय माहिती किती टाईम लागतो आहे. बघू आपण चालता थोडे फार शूट करू. सगळ्यात टॅलेंटेड व्यक्ती हे पायल इकडे. सगळ्यात जास्त टॅलेंटेड माणसं. काहीतरी 2 शब्द बोला. काय नाही, आता जिरली माझी सध्या एनर्जी होती. परत ते डायलॉग. हां, एकच डायलॉग सारखा रिपीट होते. आणि ह्यांच्यानुसार तुमच्यासाठी मी स्पेशल काहीतरी असं मी बोलणार आहे, पण त्यासाठी मला जरा वेळ लागेल. सो आणि गाईज, ह्यांच्या भाषेत प्राणी आपल्या ह्याच्यामध्ये कशामध्ये माकड कशामध्ये येतो, पक्षीमध्ये येतो. तर हा डाऊट यांचा आधी क्लिअर करा. हां, इथून ट्रॅक चालू केलेला आत्ताशी 50% झालं आहे. तर एवढं अजून वरती चढायचं आहे. पायवाटच बरोबर नाही एवढी. सगळ्यांना इथं शूज कंपल्सरी आहे, कारण की सँडलनी चढू नाही शकत, पाय बी स्लिप होतील. मेन हार्डकोर सुरू झालेला आहे ट्रॅकिंगचा. तुम्ही बघू शकता माझ्या पाठी ही पायवाट. पूर्ण इथून वरती चढायचं आहे. असं इथून वर जाऊन फोर्टकडे जायला अजून 1 तास लागेल. तर आपण बघू पुढे. आता वातावरण आणि व्ह्यू पूर्ण एकदम निसर्ग वगैरे कसं मस्त दिसते. आपण या पायवाटावरनं वरती जायचे. आता इथं लंच ब्रेकला थांबलो आहे. थोडं नाश्ता करून पुढची स्टेप आपण घेऊ. सगळे नाश्ता करायला बसले. तोपर्यंत गाईज कंटिन्यू करा. आणि इथं फोटोशूट चालू आहे. हे खाद्य कंटिन्यू करा. इथं सगळे फोटोशूट वगैरे चालले. नाश्ता पाणी सगळं चाललंय. हे एक असंच भटकतंय उपाशी माणसं. आता अजून इथून आपली पायवाट जाणार आहे डायरेक्ट गडाकडे. तर आपण पुढे बघू.
इथं हे बघा काहीतरी बोलतोय माणूस, जाऊ दे, इग्नोर दॅम. आमचे देवीच्या मंदिरात आहे, करणाई देवी मंदिर, तुम्ही बघू शकता. आपल्या गडाच्या पायथ्याशी देवी आहे, करणाई माता मंदिर. आपण ह्यांना हात जोडून पुढच्या ट्रॅकची सुरुवात करू. आता आपण पुढच्या ट्रॅकची सुरुवात करू, वरती जाऊ. त्या मंदिराचा आपण पाय पडलो आहे. आता आपण पुन्हा ट्रॅकला चालू करू. पाय वाट, पण इथून आता वर जाऊ ट्रॅकला. आपल्याला वर जायचं एवढं. हे बघा, इथं पूर्ण वर जायचं आहे. बघू शकतात पाठी कर्नाला फॉर्ट आहे, तिथं आपण आता जाऊ. हा बघा कर्नाला फॉर्ट. आपल्याला इथपर्यंत जायचं आहे वर. बघू शकतात कर्नाला फॉर्ट. आता आपल्याला इथं पूर्ण ट्रॅक करायची आहे. थोडं ते वरती शिड्या वगैरे थोड्याफार आहेत, ते पण चढू. आता बघू आपल्याला टाईम किती जातो आहे. तरी पण आपलं अप्रॉक्सिमेट 1.5 तास झालेला आहे ट्रॅक करता करता. तर बघू अजून पुढे किती वेळ लागतो आहे. अरे यार माझ्याकडे जाणार ती व्हिडिओ. ट्रॅकची सुरुवात झाली आहे, सगळ्यात हार्डकोर ट्रॅक. तर पुढे 80 डिग्री स्लोप, सीड आहेत. आता मेन सुरुवात आहे बघा. 80 डिग्री सरळ शिड आहेत, तिथून आपल्याला वरती चढायचं आहे. किती वातावरण किती मस्त हिरवगार आहे थंडीच्या टायमाला. पण तुम्ही बघू शकता माझ्या पाठी व्ह्यू पण किती भारी भारी आहे. हे बघा, मी पूर्ण व्ह्यू दाखवतो. हे बघा, शकतात पाठी वातावरण. आता आहे 90 डिग्री, ह्याच्यावर आम्ही खालून पूर्ण ट्रॅक करत आलो आहे. तर हे बघा, इथून शिड आहे पूर्ण 80 डिग्री. तर हे वरती चढायचे. हा पहिला गेट आहे आपला गडाचा. छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी, जय शिवाजी. आहेत नक्की लेण्या आहेत की काय, ते पण जाऊन चेक करू. तिकडे जाऊन इथून आता वरती जाऊ, तिथून मग थोडं तिकडे जाऊन चेक करू नक्की काय काय बघत होतो. तर आपल्याला वाटत होतं लेण्या वगैरे काय असेल, कोरलेलं वगैरे. तर बट तसं ते काय नाही, बट ते पाण्याच्या टाक्या आहेत. तुम्ही बघू शकता, ते बघा पियाच्या पाण्याच्या टाक्या आहेत. कर्नाळा फॉर्टचं वरचं टॉपचं वातावरण. हा कर्नाळा फॉर्ट आहे. आपण टॉपला आलो आहे, ट्रॅक कंप्लीट केला आहे. इकडचा निसर्ग बघा. फॉर्टचा ट्रॅक कंप्लीट झालेला आहे. हा कर्नाळा फॉर्ट पूर्ण एक्सप्लोअर करून मी पूर्ण व्हिडिओमध्ये शो करेल. आणि त्याची जी काय डिटेल आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकेल, त्याचा काही इश्यू नाही. तर आपल्याला नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आपण हा ब्लॉग इथंच संपवू.